कशा आहात मित्रांनो? तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या भाकरी. तर मित्रांनो म्हणजे गावकडल्या लोकांचा पिझ्झा. तर मित्रांनो चला, तर आता आपण पहिले कटिंग करायला कांदा घेतला मित्रांनो. बारीक असा कांदा कापून घ्यायचा मित्रांनो, म्हणजे कसं भाकरीमध्ये असं चव लागली पाहिजे त्याची. त्यासाठी मित्रांनो कांदा कट करून घ्यायचा. कांदा कट करून झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची, कारण का ह्या भाकरी कोथिंबीरची आहे. तर मित्रांनो आता आपण कोथिंबीर घेतलेली, तुम्हाला म्हटलं आपण कोथिंबीर घेणार आहे. तर मित्रांनो कोथिंबीर पण टाकायची आपल्याला भाकरीमध्ये, कारण का आपण कोथिंबीरची भाकरी करतोय. तर मित्रांनो कोथिंबीर अशी बारीक कट करून घ्यायची. पहिला कांदा कट करून घेतला, मग आता कोथिंबीर कट करून घेतली. तर आता मित्रांनो याच्यानंतर आपण काय घेऊ, लसूण घेऊन टाकू, म्हणजे कसं लसूण पण टाकायचं आपल्याला. तर लसूण असा बुक्का घालायचा मित्रांनो. लसूण झाल्याच्या नंतर आता आपण मिरच्या घ्यायची मित्रांनो, कारण की आपल्याला टेस्ट पण आली पाहिजे. त्यासाठी आपण मिरच्याचे देठ काढून घेऊ. रपा मिरचे देठ काढून घ्यायचे मित्रांनो, म्हणजे कसं चव आली पाहिजे. देठ एक पण येऊन जाऊन द्यायचं नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मित्रांनो. असं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरे ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर आपण आता त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घेणार मित्रांनो भाकरीसाठी. त्याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं बाजरीचं पीठ घ्यायचं मित्रांनो. त्याच्यामध्ये आता आपण टाकलं थोडंफार बेसन पीठ, म्हणजे चना पीठ. तर मित्रांनो आता आपण त्याच्यामध्ये ॲड करू राहिलो गव्हाचं पण पीठ मित्रांनो, म्हणजे कसं सगळं असं मस्त झालं पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण जे बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर हे मिक्स करून घ्यायचं. कधी सगळं टाकून द्यायचं मित्रांनो. हे दोन्ही टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपण आता याच्यामध्ये घेणार आहोत आपल्या भाजीचे लागणारे हळद, मीठ आणि लाल मिरची आणि मिक्स केलेलं आपण मिरचीचं वाटण. तर मित्रांनो आता आपण हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मिरची पण टाकायची, भुकटी नाही का मित्रांनो. ते आता मित्रांनो आपण हे थोडं मिक्स करून घेऊ, म्हणजे टेस्ट आली पाहिजे. आणि मित्रांनो आपण आता मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करू, म्हणजे आजच्या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे मित्रांनो. असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. झाला आहे पिठाचा गोळा तयार मित्रांनो. तर आता आपल्याला भाकर बनवायची. तर मित्रांनो कशी बनवायची, म्हणजे भाकर म्हणजे गावावर काढल्यांचा पिझ्झा मित्रांनो. चला आता ओलं फडकं घ्यायचं मित्रांनो, ते असं पोलपटवर टाकून घ्यायचं. त्याच्यात थोडं पाणी छिडकायचं, म्हणजे भाकर हे चिटकणार नाही. थोडं पीठ घ्यायचं, भाकर जेवढी बनवायची तेवढी मापात तेवढं पीठ घ्यायचं. असं गोल शेप द्यायचं त्याला मित्रांनो, आणि त्याच्यावर टाकून असं गोल बनवून घ्यायचं. असे 4च बोटं लावायची मित्रांनो, असं पांगून घ्यायचं. आणि त्याला 4 होल बनवायचे, 4-5 होल, म्हणजे मस्त लागते. आणि तव्यावर टाकायची आणि त्याच्यावर थोडं तेल सोडायचं मित्रांनो, म्हणजे कशी भाकर खाली चिटकणार नाही आणि चव पण मस्त लागते. तर मित्रांनो आपल्या भाकरीचा कसा आवाज येतो, कशी बनते मित्रांनो. तर आता मित्रांनो आपली भाकर रेडी झालेली आहे. बघू शकता अशी पलटी मारायची, बघू शकता कसा कलर आला आहे, कशी पकली ती. तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. कशी वाटते भाकर, कशी बनली मित्रांनो.
तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा, फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तर बाय बाय.